पैसा येतो पण पैसा टिकत नाही, घरात सारखे वादविवाद होतात, मुलं ऐकत नाही, सासूनांचे जमत नाही किंवा पती पत्नींमधील वादविवाद असो, नवरा खूप ड्रिंक करतो, माझे मिस्टर खूप आजारी आहेत, घरातील पैसा येण्याचे सोर्सच बंद झालेले आहेत, कितीही मेहनत करा, कष्ट करा, पण कष्टाला काही मेहनतीची आणि नशिबाचीही साथ मिळत नाही. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी कृपेने तुमच्या मनातील, तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात. त्याचबरोबर आजचा दिवस तुमचा खूप छान जावं ही पण मी स्वामींचरणी प्रार्थना करते. तर पहा, आपण स्वामी भक्त आहोत, स्वामी सेवेकरी आहोत. आपण स्वामी सेवेकरी आहोत तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नित्यसेवा म्हणजे काय आहे. आपण नित्यसेवा जर केंद्रात जात असाल तर 101% तुम्हाला नित्यसेवा माहितीच असणार आहे. आणि जरी कोणी केंद्रात जात नाहीत पण स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे, कुठून तरी ऐकलेलं आहे की स्वामींची 11 पारायणं, 21 पारायणं, स्वामीचरित्र सारामृतचे करायचे, ह्याने ही सेवा केली, त्याने ती सेवा केली, त्याची ती इच्छा पूर्ण झाली, ताई मला पण सेवा करायची आहे. हो, नक्की करा, पण पारायणाची पूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती असणे तेवढेच गरजेचे आहे. कारण सेवा करायची म्हणून करण्याला काहीच अर्थ नाही. आणि परत आपण काय बोलतो, हो मी सेवा केली पण मला काही अनुभव आलेला नाही, तर आपणही कुठेतरी चुकत असतो. त्यामुळे आपल्याला पारायणाचे फळ मिळत नाही. तर आजचा व्हिडिओ आहे ना, मी डिटेल्समध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि कोठेही स्किप करू नका. आणि जर ही सेवा तुम्ही केली किंवा माझा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर जरी तुम्ही केव्हा ही सेवा केलेली असेल आणि तुम्हाला जर अनुभव आलेला असेल तर नक्की आहे ना, कमेंट करून तुमचा अनुभव नक्की शेअर करा. म्हणजे जेणेकरून जे आपले नवीन सेवेकरी आहेत त्यांना अनुभव ऐकून अजूनही सेवेला उत्तेजना येईल आणि म्हणजे अजून पॉझिटिव्ह होऊन ते सेवा पूर्ण करतील. तर कसं असतं ना, स्वामी सेवेकरी म्हटलं की केंद्रात जाणं येतंच. केंद्रात गेलं की आपल्याला बऱ्यापैकी माहिती तर भेटूनच जात असते. स्वामी सेवेकरी म्हटलं तर आपण नित्यसेवा करत असतो. तर नित्यसेवेत काय येतं, स्वामीचरित्र सारामृतचे नित्यनियमाने आपण 3 अध्यायाचं पारायण आपण पाठ करत असतो, वाचन करत असतो, स्वामींची जपही करत असतो. पहा, आपला मनुष्य जीवन आहे. मनुष्य जीवनात प्रत्येकाला अडीअडचणीही या असतातच, टेन्शन असतं. असा कोणताच मनुष्य नाही आहे की तो एकदम सुखी आहे, त्याला टेन्शन नाही, काही नाही, काही नाही. पैसा असू द्या किंवा मुलं बाळ असू द्या, पैशाने भरपूर श्रीमंती आहे पण त्या माणसाला रात्रीची झोपही नसते. किंवा खूप पैसा आहे पण मुलं बिघडलेली आहेत. आणि आजकाल आहे ना, मुलांकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. तर छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या सेवा ही आपल्याला मुलं घडवण्यासाठीही मदत करत असतात. तर पहा, एखाद्या ताईचे पती खूप व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. व्यसन कुठल्याही पद्धतीचं असू द्यात, समजून घ्या, व्यसन कुठल्याही पद्धतीचं असू द्या, तुम्हाला त्या गोष्टीतून त्यांना बाहेर काढायचं आहे. सेवा तुम्हाला नक्कीच कामी येणार आहे. त्याचबरोबर मुलं चिडचिड करतायत, मुलांचा अभ्यासात लक्ष नाही आहे, कितीही काही करा मुलं ऐकत नाही आहेत, धिंगाणा मस्ती याच्यातच त्यांचं आयुष्य चाललेलं आहे. किंवा मुलं वाईट संगतीला गेलेले आहेत. मुलगा छोटा असो मोठा असो, तुम्ही ही सेवा करू शकताय. आज आपल्याला आहे ना, मी 11, 21, 51, 108 पारायणाची माहिती देणार आहे. पारायण कसं करायचं, कोणी करायचं, कधी करायचं, कुठं करायचं, याबद्दल पूर्ण माहिती आजची आपली असणार आहे. किंवा घरात सासूसुना आहेत, जावा आहेत. सासूसुनांचं जमलं तर जावाजावांचं जमत नाही, जावाजावांचं जमलं तर सासूसुनांचं जमत नाही. किंवा पती पत्नींचं जमत नाही. आता काही घरांमध्ये अशी सुद्धा कंडिशन आहे की आईचं आणि मुलीचंही जमत नाही, किंवा आईचं मुलाचं जमत नाही, वडिलांचं आणि मुलांचं सुद्धा जमत नाही. त्याच्यासाठीही तुम्ही ही सेवा करू शकताय. किंवा घरात जर एखादी व्यक्ती असेल, तिचं वय नाही आहे पण दवाखाना काही सोडत नाही. आता माझ्याच एजची एखादी स्त्री असू द्या, काहीच कारण नाही आहे पण दवाखाना आहे ना आमच्या पाठीमागून सुटत नाही आहे, तरीही तुम्ही ही सेवा करू शकताय. म्हणजे आजार तर आहे पण तो समजून येत नाही की नक्की याला काय होते ते. म्हणजे त्याचा रिपोर्ट्स तर सगळे नॉर्मल आहेत पण दवाखाना काही केले आमचा पिछा सुटत नाही. इन्कमचे सोर्स भरपूर आहेत, पैसा भरपूर येतो पण पैसा टिकतच नाही, कर्जपाणी वाढतच चाललेलं आहे. ताई आम्ही काय करावं? तर आपण काय करायचं, जास्त काहीच अवघड नाही आहे सेवा. फक्त श्रद्धा आणि विश्वास मनामध्ये ठेवा आणि सेवेला सुरुवात करा. 101% तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटणार आहे. तरी ही सेवा, आज तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला, तुम्ही लगेचच जरी ह्या सेवेला बसलात तरीही चालणार आहे. फक्त आपल्याला या गोष्टीसाठी आहे ना, स्वामीचरित्र सारामृतचं पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. मी बाजूला फोटो देते. स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. हा एक खूप भव्य दिव्य ग्रंथ म्हणता येईल.
स्वामी सेवेकऱ्यांसाठी. तर आपले गुरुमाऊली सांगतात, आयुष्यात येऊन कमीत कमी आहे ना रोजचे, जास्त नाही पण कमीत कमी रोजचे स्वामीचरित्र सारामृतमधले 3 अध्याय नित्यनियमाने वाचा. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जास्त सेवा तुम्ही करू नका, फक्त नित्यनियमाने रोजचे 3. आणि जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांची ही दिनचर्या आहे, ही त्यांची नित्यसेवा आहे आणि ते करतातच. तर तुम्हाला जर 21 पारायणं करायचे आहेत, 11 पारायणं करायचे आहेत आणि जे स्वामीचरित्र सारामृतचे पारायण ह्याच्या अगोदर केलेलं आहे त्यांनी प्लीज खरंच तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी सांगितलं तसं बाकीच्या सेवेकऱ्यांना, कारण सेवेकरी घडवणं पण खूप महत्त्वाचं असतं बरं का. ही मी सेवा देते तुमच्यासाठी, ही सेवा सांगते म्हणजे ही मी स्वामींची सेवा करते, जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कमेंट केली तर तुम्ही सुद्धा थोडंसं कुठेतरी पुण्यात सहभागी होणार आहात. नियम, अटी, वय, या सेवेसाठी वयाचं बंधन नाही आहे. तुमची 5वीतील मुलगी असेल, तिने जरी हे सेवा केली, तिला वाचन छान येत असेल, तोडकं मोडकं वाचन असेल, तरीही सुद्धा तोडकं मोडकं मी का म्हणते का तर इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी वाचनासाठी थोडासा फरक पडतो, मग ते तोडकं मोडकं वाचन करू शकतात. तर माझी मुलगी इंग्लिश मिडियमला आहे, 5वीलाच आहे, त्याच्यामुळे मी हे सांगते. तर थोडंसं वाचनाचा प्रॉब्लेम असेल, 5वीतल्या मुलीनेही स्वामीचरित्र सारामृतचं पारायण केलं तरीही चालेल. वयाचं बंधन नाही आहे. आजी, काकू, मामा, मामी, मावशी, आई, दादा, दादी कोणीही असू द्या, यात जातीचं बंधन नाही आहे, वयाचं बंधन नाही आहे. किंवा एखाद्या ताई म्हणजे ज्यांचे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत त्यासुद्धा हे पारायण करू शकतात. काहीही या सेवेसाठी बंधन नाही आहे. यासाठी आपल्याला जास्त कोणत्या गोष्टींची आवश्यकता नाही आहे की ही आणा ते आणा, फक्त आपल्याकडे स्वामीचरित्र सारामृत असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जर जपमाळ असेल तर ठीक आहे, नसेल तर मी सांगते की जप कसा करायचा ते पहा. आता आज आहे सोमवार, म्हणजे मी आज सोमवारी शूट करते. व्हिडिओ तुमच्यापर्यंत आज येईल किंवा उद्या येईल सांगता येत नाही. तर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर उद्यापासून सेवेला सुरुवात केली, पण उद्या मंगळवारी येत आहे ग्रहण, उद्यापासून सेवेला सुरुवात करू नका. तुम्ही बुधवारी वगैरे सेवेला सुरुवात केली तरीही चालेल, कारण आपल्याला या सेवेसाठी संकल्प पण सोडायचा आहे. त्याच्यामुळे स्टार्टिंगला काय करायचं, आणि प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांना हे माहिती आहे की आपण कुठलीही पारायण करताना किंवा पूजापाठ करताना किंवा एखाद्या ग्रंथाचं आपण पठण करतोय तर ती सेवाच झाली, पारायण झालं, तर त्यावेळी आपल्याला संकल्प सोडणे गरजेचं असतं. संकल्प का सोडायचा, का तर तो आपण मनाचा निर्धार करतोय जो देवापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. आपल्या मनातील इच्छा आपण देवापर्यंत पोहोचवायची आहे, आपल्या आईपर्यंत, आपल्या माऊलीपर्यंत पोहोचवायची आहे की स्वामी मी ही सेवा या गोष्टीसाठी करत आहे, त्यामुळे माझ्या मनातील इच्छा तुम्ही पूर्ण करा. मी तुमचे 21 पारायण पूर्ण करतो, मी तुमची ही सेवा 108 पारायणाची पूर्ण करत आहे. संकल्प कसा सोडायचा, उजव्या हातावरती थोडेसे अक्षता घ्यायच्या, तांदूळ घ्यायचे, पाणी 1 चमचा घ्यायचं, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं, एखादं फूल ठेवायचं, तुमचं नाव सांगायचं, तुमचं गोत्र सांगायचं, तुमचं पूर्ण नाव पण सांगायचं, तुम्ही कोणत्या एरियात राहता, कोणत्या गावात राहता, तुमचा जिल्हा तालुका सर्व काही सांगायचं आहे. तर ही सेवा तुम्ही कोणत्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी करत आहात, तुम्ही किती पारायण करणार आहात ते या संकल्पावरती सांगायचं. तर थोडक्यात मी सांगते, स्वामी मी अमुक अमुक व्यक्ती, मी या गावातून, आता आम्ही ज्या ठिकाणी राहतो आम्ही या गावातून, मी या तालुक्यातून, मी या जिल्ह्यातून वास्तव्य करणारी आहे. माझी आता मी 21 पारायण करते. स्वामी मी स्वामीचरित्र सारामृतचे मी 21 पारायण करणार आहे, यामध्ये कोणताही अडथळा येऊन देऊ नका. समजा माझी मुलं चिडचिडी आहेत, मी त्यासाठी सेवा करते समजा थोडक्यात, तर माझी मुलं खूप चिडचिड करत आहेत, मागण्यामध्ये थोडासा बदल घडवून आणा, मुलांचा स्वभाव थोडासा शांत करा, त्यांनी माझं ऐकलं पाहिजे नाही. जे 11-21 पारायण पूर्ण करेल त्यामध्ये कोणताही खंड येऊन देणार नाही आणि सर्व नित्यनियम पाळून मी माझी सेवा पूर्ण करणार आहे असं बोलायचं आणि तो संकल्प तामणामध्ये सोडून द्यायचा. संकल्प सोडला, ज्या प्लेटमध्ये आपण संकल्प सोडतो तो संकल्प केव्हाही आपण डायरेक्टली जमिनीवरती टाकत नाही. जे स्वामी सेवेकरी आहेत, ज्यांनी माझे पहिले व्हिडिओ पाहिलेले आहेत, त्यांना ही माहिती असणारच आहे. तो संकल्प एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाका किंवा तुमच्या बाजूला आता एखादा स्पेस मोकळा आहे तिथे टाका, फक्त तो पायंदळी नाही आला पाहिजे याची दक्षता घ्या. संकल्प झाला, तुमची नित्य देवपूजा आवरून घ्या, एक श्रीफळ घ्या, एक फूल घ्या आणि खडीसाखर घ्या, देवघरापुढे बसा आणि तुम्ही 21 पारायणाची सेवा करताय. तुम्हाला 21 पारायण करायचं आहे. तुम्ही जर सेपरेट मांडणी करायची असेल तर तुमची इच्छा तुम्ही करू शकताय, पण देवघरासमोरच जरी
आहे तशी तुम्ही वाचन केलं, पारायण केलं तरीही चालणार आहे. फक्त आपला जो ग्रंथ आहे ना, त्याच्यासाठी एखादा पाट घ्या, एखादं वस्त्र घ्या. पिवळं वस्त्र घेतलं तर ते उत्तम. त्या वस्त्राच्या आतमध्ये आपल्याला हे पुस्तक ठेवायचं आहे, आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे. तर श्रीफळ घ्यायचं. तुम्ही ज्या टायमिंगला पूजा करणार आहात म्हणजे पारायण करणार आहात त्या टायमिंगला स्वामींना मुजरा करायचा, स्वामींपुढे बसायचं. तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा, दोन्हीपैकी एक लावला तरीही चालेल. स्वामींपुढे बसायचं, श्रीफळ हातामध्ये घ्यायचं आणि त्याच्यावरती बोलायचं, हे स्वामी राया, हे माझी आई, हे स्वामी, मी अशी सेवा करत आहे. माझी मनोकामना पूर्ण करा. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी माझी सेवा पूर्ण करणार हे पण माझ्यावरती विश्वास आहे. या सेवेमध्ये कोणताच अडथळे येऊन देऊ नका. मी खूप दुःखी आहे, कष्टी आहे. माझ्याबरोबर हे घडत आहे. मला यातून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी मी ही सेवा तुमची करत आहे. आणि तो नारळ मंदिरामध्ये ठेवा. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामी महाराजांच्या मंदिरात जाऊन तो नारळ आपल्याला तिथे ठेवून यायचा आहे. तुम्ही त्या दिवशी फक्त एक गोष्ट लक्षात घ्या. आता तुमचं स्वतःचं घर असू द्या किंवा भाड्याचं घर असू द्या, पण तुम्ही सेवा करायची तर ठरवलेली आहे. भाड्याचं जरी घर असलं तरी ते स्वतःचंच आहे हे समजून राहणं खूप गरजेचं आहे. तरच तुमच्या घरात लक्ष्मी टिकणार आहे. नाहीतर काही सदस्यांचं काय असतं, नाही मी रेंटच्या घरावरती राहतो, हे माझं घर नाही आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तुम्ही त्या वास्तूसाठी रेंट म्हणजे पैसे देत असतात, तर ते वास्तू तुमची आहे हे समजून तुम्ही ज्यावेळेस राहायला सुरुवात करसाल ना, त्यावेळेस तुमचे प्रगतीचे मार्ग हे खुले होणार असतात. तर तुमचे स्वतःचं घर असो, भाड्याचं घर असो, तुम्ही सेवेला तर सुरुवात केलेली आहे. तुमच्या स्वतःचा जो फ्लॅट आहे, फ्लॅटमध्ये 3-4 काय रूम असतील, तुम्ही आज देवापाशी बसून सेवा केली, दुसऱ्या दिवशी हॉलमध्ये केली, कुठं केली, चालणार नाही. नियम लक्षात घ्या. तुम्ही ज्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी बसून सेवेला सुरुवात केली, तुम्ही शेवटपर्यंत त्याच ठिकाणी बसून तुमची सेवा पूर्ण करणार आहात. या गोष्टी लक्षात घ्या. आता काही मावशी आहेत, ताई मला जास्त वेळ खाली जमिनीवरती बसून सेवा करणं शक्य नाही आहे आणि बसताना किंवा आपण सेवेला बसताना खाली आसन असावं, डायरेक्टली जमिनीवरती बसून कोणतीच सेवा आपल्याला करायची नाही आहे, कारण ती रुजू पण होत नाही आहे. आणि सेवेला बसलं की दिवा तर प्रज्वलित असलाच पाहिजे नाही का, तर दिवा साक्षी पाहिजे नाही आपल्या कोणत्या पण सेवेला. बरं, ज्या काकूंना, ताईंना, मावशींना जमिनीवरती बसून का तर गुडघ्यांचे त्रास चालू झालेले आहेत काहींना, तर ते नसेल तर तुम्ही चेअरवरती बसूनही सेवा केली तरीही चालेल. फक्त आज इथं केली, उद्या त्या रूममध्ये केली, ते असं फक्त जागा चेंज करू नका. स्वामी चरित्र सारामृत आता तुम्ही 11 पारायणाचा संकल्प केलेला आहे. स्वामी चरित्र सारामृतचे तुम्ही नित्यनियमाने रोज 3 अध्याय वाचू शकताय, 7 अध्याय वाचू शकताय किंवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तुम्ही रोजचे रोज 21 अध्याय जरी वाचले तरी तुमच्या 11 दिवसात 11 पारायण पूर्ण होणार आहेत. तुम्ही असंही करू शकता किंवा रोजचे रोज तुम्ही 7 अध्याय वाचले तर तुमचे 3 दिवसात एक पारायण पूर्ण होणार आहे. किंवा तुम्ही जर 3च अध्याय वाचणार असाल नित्यनियमाने तर तुमचे 7 दिवसात एक पारायण पूर्ण होणार आहे आणि 8व्या दिवशी पुढच्या पारायणाला म्हणजे 1 ते 3 अध्यायापासून परत तुम्ही नव्याने सुरुवात करू शकताय. तर तुम्ही कोणत्या प्रकारची सेवा करणार आहात? 11 स्वामी चरित्राचे पाठ म्हणजे 11 पारायण करताय, 21 पारायण करतात, 51 करताय की 108 करताय, ही तुमची मर्जी, तुमची इच्छा. पण खरंच खूप अनुभव येतो बरं का. तुम्ही ही सेवा करून पहा, अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. फक्त 5 पारायणं तुमची, 5 पण भरपूर झाली, 2 पारायणं किंवा 1 पारायणं म्हणजे कसं असतं, सेवा करतो आपण, काहींना अनुभव येत नाही. काय येत नाही का तर आपले पाठीमागचे काही दोष असतात किंवा काही गोष्टी आपल्या हातून वाईट घडलेल्या असतात, त्यातून आपण अजून बाहेर निघलेलं नसतं. त्यामुळे आहे ना, पारायण जरी केलं तरी त्याचं फळ भेटायला थोडासा उशीर लागू शकतो, पण तुमचे जे मागचे प्रारब्ध असतात ना ते व्यवस्थित होत येत असतात. म्हणजे जी मागं केलेली पापं असतात किंवा कळत न कळत आपण मुंगी मारली तरी आपल्याकडून एक पाप घडलेलं असतं किंवा एखादा शब्द आपल्या तोंडातून चुकीचा एखाद्या विषयी गेलेला असतो तरी आपल्या तोंडातून ते आपण पाप घडवलेलं असतं. तर यातून बाहेर पडायलाही थोडासा टाईम लागत असतो. खूप सेवा करतो पण प्रचिती येत नाही, त्याचं हे कारण असू शकते. तर थोडंसं आहे ना, संयम पण ठेवा. लगेच खचून जाऊ नका, मी पारायण चालू केलं पण मला अजून अनुभव आला नाही आहे. पण तुमच्या आहे ना पूर्ण पारायण कंप्लीट होतोपर्यंत तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. तुम्ही करून पहा. तुमच्या घराच्या समस्या असतील, तुम्हाला जर स्वतःचं घर व्हावं असं जरी वाटत असेल तर तुम्ही आहे ना 151 स्वामीचरित्र पारायण करा आणि 108 आरती केंद्रात जाऊन कंटिन्यू 108 आरती करायची. नाही तर बोलचाल ताई बोलल्या आणि झालं नाही, 108 आरती कंटिन्यू करायची. म्हणजे प्रत्येक रविवारी केंद्रात जायचं, एकही रविवार चुकवायचं नाही, कंटिन्यू 108 आरती करायची, 151 पारायण करायची. ताई मासिक धर्माला खंड पडला ना तुमच्या ह्याच्यामध्ये,
तर तुम्ही मिस्टरांना पाठवा, खंड पडून देऊ नका घरातील. आता माझ्याकडून 4 आरत्या घडल्या, 5व्या आरतीला मला पिरियड्स आले, तुम्ही मिस्टरांना पाठवा, घरातीलच व्यक्ती आहे आणि खंड पडणार नाही आहे, असं केलं तरीही चालेल. 151 पारायणं करायची आहे. मग पिरियड्स आले, त्यात काहीच हरकत नाही, तुम्ही आहे त्याच्यातच पाठीमागच्या वेळेस काउंट करू शकता. म्हणजे पहिले 4 पारायणं झाली आणि 5वं पारायणाच्या टायमिंगला मला पिरियड्स आले. काउंटिंगमध्ये चेंजेस करायचे नाहीत, पहिले ते तसेच ठेवायचे आणि त्याच्यातच ॲड करत जायचं पुढचे. फक्त हे 5 दिवस पिरियड्सचे सोडून द्यायचे आणि नंतर पुढच्या सेवेला आपण सुरुवात करायची आहे. तर ज्यावेळेस आपण सेवेला सुरुवात करणार त्या दिवशी स्टार्टिंगला स्वामी स्तवन वाचायचं. स्वामी स्तवन झालं की 11 माळी स्वामींचा जप करायचा. 11 माळी स्वामींचा जप झाला की स्वामी तारक मंत्र बोलायचा आणि नंतर ना आपली जे नित्यसेवेमध्ये तुम्ही जे काही घेतलेलं आहे, पारायणामध्ये जे काही ठरवलेलं आहे, तुम्ही 7 पारायण 7 पाठ करणार किंवा 7 अध्याय वाचणार, 3 अध्याय वाचणार किंवा हे 21 अध्याय एका दिवशी वाचणार, असं केलं तरी चालेल. पण आहे ना, बसताना एक पेला घ्या, पेल्यामध्ये पाणी घ्या, ते पाणी झाकून ठेवा आणि दिवसभर तिथंच ते पाणी ठेवायचं आणि संध्याकाळी आपण जो स्वयंपाक करतो तर त्यावेळेस ते पाणी त्याच्यामध्ये यूज करा. किंवा आपली मुलं ज्यावेळेस घरी येतील, मिस्टर ज्यावेळेस घरी येतील त्यावेळेस त्यांना पाणी देताना थोडं थोडं पाणी त्यामध्ये ॲड करून ते पाणी तुम्ही त्यांना द्या. घरातील सगळे दोष या सेवेने आहे ना दूर होत असतात. त्याचबरोबर यासाठी आपल्याला आहे ना मांसाहार वर्ज करायचा आहे. घरातही नाही बनला पाहिजे आणि कोणी बाहेरूनही घरात खाऊन नाही आलं पाहिजे. ही एक गोष्ट कटाक्षाने तुम्हाला पाळावी लागणार आहे. आणि शक्यतो करून जोपर्यंत पारायण काळ चालू आहे ना तोपर्यंत आपण कसं म्हणतो गावाची वेस किंवा शिव, तर ते वळून जायचं नाही. आता ही पारायणाची सेवा आहे. त्याचबरोबर तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे. आपली गुरुमाऊली सारखे सांगतात परान्न वर्ज करा. त्याच्या मागं पण काहीतरी नियम कारणं असतात. आपल्याला या दिवसांमध्ये परान्न घ्यायचं नाही आहे. त्याचबरोबर परान्न का घेऊ नये यावरती जर व्हिडिओ पाहिजे नसेल तर नक्की मला तुम्ही कमेंट करू शकता. आणि परान्न म्हणजे लोकाचं अन्न, तर तुम्ही तुमच्या आईच्या हातचं खाऊ शकताय, बहिणीच्या हातचं खाऊ शकताय, सासूच्या हातचं खाऊ शकताय, जावच्या हातचं खाऊ शकताय. फक्त जॉईंट फॅमिलीमध्ये म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही करू शकताय. म्हणजे मैत्रिणींचं वगैरे अजिबात चालणार नाही. किंवा हॉटेलला गेलात शक्यतो करून आहे ना बाहेरचं घेणं टाळा, कारण कुठल्या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने बनवलेलं असतं हे आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत पारायण काळ चालू आहे ना तोपर्यंत बाहेरचं अन्न घेणं पूर्णपणे टाळा. म्हणजे बेडवर बसायचं नाही, सोफ्यावर बसायचं नाही, या गोष्टी पाळण्याची गरज नाही आहे. तुम्ही घरात कोणतीही भाजी वगैरे काही खाऊ शकता, फक्त आपल्याला नॉनव्हेज वर्ज करायचं आहे पूर्णपणे. आणि जोपर्यंत आपली सेवा चालू आहे बघा, जोपर्यंत याचा अर्थ असा नाही आहे की सेवा पारायण पूर्ण झालं मग मी माझ्या वागणुकीला वागायला मोकळं झालो, असं नाही आहे. माणसाची नीतिमत्ता केव्हाही चांगली पाहिजे नाही. माणसाने आजकाल म्हणजे खूपच डेंजर कंडिशन चालू आहे. फक्त तोंडावर माणूस गोड बोलते, ती आत्ता इथून छू झाली की तिच्या मागं तिचं बोलायचं, हे योग्य नाही आहे. नीतिमत्ता चांगली ठेवा. आज जरी याचा असर तुम्हाला नाही बघायला भेटला ना तर प्रारब्ध कधी चुकलेलं नाही कोणाला. कारण याचे म्हणजे आपण जे बोलतो ते बोलून आपल्या पोटावर येत असतं. म्हणजे आपण जे करतो ते आपल्याला इथंच फेडायचं आहे. आपण बोलून आपल्याच ओटीमध्ये ते घेत असतो. त्यामुळे बोलतानाही विचार करून बोला, आपण कोणाबद्दल काय कसं बोलतोय ते. आणि जर यशस्वी व्हायचं असेल ना आयुष्यामध्ये, सेवा करा, सेवेकरी घडवा आणि नित्य नियमाने स्वामीचरित्र सारामृत जरी हे पारायण तुम्ही पूर्ण केले तरीही ही सेवा खंडित पडून देऊ नका. पारायण जरी पूर्ण झाले तरी नित्य नियमाने आपल्याला स्वामीचरित्र सारामृतचे 3 अध्याय वाचण्यासाठी गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर 11 माळी जप करायलाही आपल्या माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे घरात एक. आणि हो का, तुम्हाला जर सेवेला टाईम नाही आहे, धावपळीचं युग आहे आत्ताचं, म्हणजे कोणालाच कोणत्याच गोष्टीसाठी टाईम नाही आहे, तरीही आहे ना 11 माळी शक्य नसेल, आता हे एक पारायणाच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला 11 माळी जप करणं शक्य नसेल तर तुम्ही एक माळ करा. स्वामीचरित्र सारामृतचे 3 अध्याय. या सेवेला फक्त 5 मिनिटं लागून जाणार आहेत. आणि 5 मिनिटं जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सेवेसाठी देता येत नसेल तर अवघड आहे. मुलं जर तुमची कुठे वायबल होऊ नये, मुलं कुठल्या वाईट गोष्टींकडे खेचली जाऊ नये, घरातील आपले सदस्य कुठल्या वाईट गोष्टीत अडकू नये असं जर वाटत असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्यांना माघारी घेऊन येत असतात. बरेचसे असे अनुभव आम्ही पाहिलेले आहेत. आजकाल भरपूर प्रमाणात केंद्र चालू झालेले आहे. प्रत्येक गावात केंद्र आहेत. आमच्या गावात मठ पण आहे, आमच्या गावात केंद्र पण आहे. आणि हो का, आरतीला जाणं शक्य नाही झालं तर घरात आरती करा. बरं ठीक आहे ताई, मला सासरचे माझ्या घरातले मला आरतीला नाहीच जाऊन देणार, त्या ताईसाठी मी एक सेवा सांगते. नाहीच जाऊन देत ना, ठीक आहे, तू रोज घरी आरती कर. तोच आरतीचा संकल्प कर, मी रोज न चुकता घरामध्ये आरती करणार आहे आणि 108 आरत्या मी कंप्लीट करणार आहे. मग त्यात कशा करायच्या ते तुझी तू ठरव, फक्त घरात न चुकता. आणि टाईमही चुकवायचा नाही. केंद्रामध्ये बघा आपली 10:30ची आरती असते सकाळची, रोज 10:30ला न चुकता आरती कर. किंवा संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान संध्याकाळची आरती कर स्वामींची.
नक्की तुझ्या आयुष्यात फरक जाणवणार आहे. आणि मी ह्याच्या अगोदर पण एक उदाहरण दिलं होतं माझ्या मैत्रिणीचं, अजूनही देते. माझी एक मैत्रीण होती, व्हिडिओ थोडासा लांब होईल पण काही कारणास्तव सांगते. माझी एक मैत्रीण आहे, कॉलेज फ्रेंड माझी. तर तिला तिच्या घरचे, ती पाहत असेल तर तिच्या लक्षात येईलच, कमेंट केली तर ती उत्तम होईल आणि जर नाही करू शकली तरी ठीक आहे. तर तिला तिचे मिस्टर आहे ना केंद्रात, आणि माझ्यापेक्षा तिच्या घरापासून केंद्र खूप जवळ होतं, तर त्यांच्यात परमिशन नव्हती जायची. तिला म्हटलं काही हरकत नाही, तू स्वामीचरित्र सारामृत घेऊन ये आणि घरी सेवा सुरू कर, बरोबर बुद्धी देतील तुझ्या घरच्यांना. तर तिने आहे ना पारायणाला सुरुवात केली. मी सांगितले तसं पारायणाला सुरुवात केली. अक्षरशः 1 आठवडा पूर्ण होत नाही तोपर्यंतच तिच्या मिस्टरांनी तिला केंद्रात आरतीला पाठवलं. म्हणजे हा अनुभव सुद्धा माझ्यासाठी खूप डेंजर आहे. का तर जी व्यक्ती घरातून काही कारणास्तव बाहेर पडू शकत नाही, तर तिला स्वतःहून जर घरच्यांनी परमिशन दिली तू आरतीला जाऊ शकते, तर याच्यापेक्षा अनुभव अजून काय तुम्हाला दिले पाहिजेत. असे बरेचसे अनुभव आम्हाला आलेले आहेत. तुम्हाला जर केंद्रात जाऊन आरती करणे शक्य नसेल ना, तुम्ही घरी आरती करा. आणि पारायण करण्यासाठी जास्त काही अटी नाही आहेत. फक्त आहे ना तुम्ही मनोभावी सेवा करा. मनोभावी सेवा करा. ज्या गोष्टी मी सांगितल्यात त्या पूर्ण करा आणि बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही आहे. आणि अनुभव आला तर कमेंट करून सांगा. स्वतःचं घर करायचं आहे, कर्ज पाण्यातून मुक्त व्हायचं आहे, आजारापासून मुक्त व्हायचं आहे. मुलं चिडचिड करताय, नवरा व्यसनाधीन आहे, नवरा वाईट वळणावरती गेलेला आहे, मुलं वाईट वळणाला लागलेले आहेत, अजून कुठलीही समस्या असू द्या, तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आहे. चला मग व्हिडिओ आवडलेला असेल, मी स्वामी सेवेकरी घडवण्याचा प्रयत्न करते, मी स्वामी सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तसेच ही सेवा तुमच्यापर्यंत आली तर हा व्हिडिओ पण तुम्ही शेअर करा, जेणेकरून तुम्ही थोडंफार स्वामी सेवेकरी घडवण्यात कुठंतरी हातभार लावणार आहात. चला मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.